मी आज तुम्हाला SSC बोर्डाचं जगणं कॅक्टर्सचं हे शिकवणार आहे, स्थूल वाचनचं. वसंत शिरवाडकरांचं आहे. मित्रांनो, माहिती आहे का तुम्हाला की कधी पण आपण जेव्हा कॅक्टर्स ह्याबद्दल विचार करतो, मी तुम्हाला एक चांगला एक्झाम्पल सांगते. आपण जेव्हा बाहेर फिरायला जातो, आपल्या घरात तुळस पण असते आणि आपल्या घरामध्ये ॲलोवेराचं पण झाड असतं. तुम्ही कधी पण जाऊन आला, तुम्ही 3 दिवसांनी या, 4 दिवसांनी या, आपण ठिबक सिंचन तरी चालू ठेवलं ना, तरी तुम्ही बघितलं की तुळस तुम्हाला सुकलेली दिसेल. पण तुम्ही तेच ॲलोवेराचं बघाल तर तुम्ही एवढा दिवस जाऊन आला तरी ते टिकलेलंच तुम्हाला दिसेल. ह्याचं कारण एवढंच आहे की त्याला पाण्याची कमी लागते. आज आपल्याला तेच करायचं आहे. वसंत शिरवाडकरांनी आपल्याला ना कॅक्टर्सबद्दल इतकी सुंदर आणि त्याचे किती वेगवेगळे प्रकार आहेत हे फार छानपणे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि कॅक्टर्स आपण रेती जिथे तिथे रेती असा आपण विचार जरी केला तरी आपल्याला असं वाटतं, अरे पाणी नाही आहे, मग इथे पाण्याचं दुर्भिक्ष आहे. पाण्याचं दुर्भिक्ष म्हणजे पाण्याची कमी. इथे पाणीच नाही आहे, मग इथे लोकांचं जीवन कसं असेल? इथे वनस्पती, लोकांनाच पिण्यासाठी पाणी नाही तर वनस्पती तरी कुठून आल्या? इथे वनस्पती पण इथे नसणारच. झाडं तर दूर दूरपर्यंत कुठे नसणार, नुसती रेत रेत रेत. कसं या लोकांचं जीवन असेल? पण म्हणतात ना, ज्या देवानी सृष्टी निर्माण केली आहे त्याने प्रत्येकाला तसं घडवलंही. तिथे प्राणी किंवा तिकडचे पक्षी किंवा तिकडची झाडं, त्यांना जगण्यासाठी त्याने किती सुंदर प्रकारे हे निर्माण केलेले आहे, जग निर्माण केलेलं आहे. हे आपण या धड्यामध्ये फार सुंदर प्रमाणे मी तुम्हाला सांगते. जगणं कॅक्टर्सचं स्थूल वाचन. प्रसिद्ध लेखक, साहित्यिक यांचे विविध मासिकातून वनस्पती लेखक प्रसिद्ध आहेत. वाळवंटी प्रदेश म्हणजे प्रचंड उष्णता आणि कोरडेपणा असणारा, तसेच रेताड आणि पाण्याचे दुर्भिक्ष असणारा प्रदेश. पाण्याची कमी. वाळवंटी प्रदेशातील कॅक्टस ही काटेरी आणि कमी पाण्यावर जगणारी वनस्पती, त्या प्रदेशातील इतर वनस्पतीचे प्रतिनिधित्व करणारी प्रमुख वनस्पती आहे. कॅक्टस म्हणजे बाकीच्या ज्या वनस्पती आहेत त्यांचे प्रतिनिधित्व करणारी, टिकून राहणारी, वेगवेगळ्या प्रकाराची, हे या पाठात त्यांनी दिलेलं आहे. वाळवंटी प्रदेश म्हणजे ठणठणीत कोरडेपणा म्हणजे सूखा. मीन्स हम लोग वाळवंटी प्रदेश को हम लोग देखेंगे तो बस हम लोग को सूखा ही दिखाई देगा. पाण्याचं दुर्भिक्ष म्हणजे पाण्याचा अभाव. दुर्भिक्ष म्हणजे अभाव, मीन्स पानी का कम. आणि रेताड़ जमीन हम लोग किसके लिए बोलेंगे कि हर जगह पे वाळू म्हणजे वाळू असलेली जमीन, सैंड बोलते हम लोग इंग्लिश में उसको. आता या तिन्ही गोष्टी जिथे एकत्र येतात तिथे जीवन कसे फुलणार? अभी ये तीनों चीज़ एक साथ आते, वहाँ पे जीवन होगा क्या? कोई जिंदा रह सकता है क्या? तो नहीं. पण निसर्ग मोठा जादूगर है, पर ये निसर्ग बहुत बड़ा जादूगर है. वाळवंटी प्रदेशातील खास तेथील अनेक जीवसृष्टी म्हणजे जीवन जगणारे, लाइफ वहाँ भी जिंदा रह सकती है ऐसे आहे. वनस्पती आहेत आणि त्या वनस्पतीवर जगणारे प्राणी आहेत. वहाँ पे वनस्पति भी आप लोगों को देखने के लिए मिलेगा और वहाँ पे वनस्पति पे जीने वाले प्राणी भी आप लोगों को देखने के लिए मिलेंगे. पाण्याखेरीज वनस्पति व प्राणी जगू शकत नाही, हे तर खरेच. हम लोग को मालूम है जहाँ पे पानी नहीं होता और जहाँ पे वनस्पति मीन्स जो प्राणी वनस्पति खा के ही जिंदा रहते हैं, तो वहाँ पे पानी नहीं तो वनस्पति कहाँ से आएगी? पण वाळवंटी प्रदेशात थोडंसं का होईना पाणी मिळतं, पर यहाँ पे थोडा नहीं तो पानी मिल जाता है. आणि निसर्गाची बहादुरी अशी, मीन्स निसर्ग की बहादुरी किम्या, निसर्गाची अशी किम्या आहे की या थोड्याशा पाण्यावर तो तेथे वनस्पति पिलवतो. अशी वनस्पति की जो थोड़ा सा ही पानी उनको लगता है, ऐसे वनस्पति वहाँ फूल जाती है आणि तेथील प्राणी जगवतो और वहाँ पे जो प्राणी है वो भी जिंदा रह सकते. वाळवंटातील जीवनसृष्टी या खरोखरच पृथ्वीवरचा एक चमत्कार है. और वहाँ की जो जीवन सृष्टी है, जगने वाली जो सृष्टि है, वो पृथ्वी में से बहुत बड़ा एक चमत्कार भगवान ने बनाया, ऐसे है. वाळवंटी प्रदेशात वर्षातून एकदाच पाऊस पडतो. साल में एक बार ही बारिश गिरती है. एक बार. कधी तर 2-2, 3-3 वर्ष पावसाचा ठिकाणा नसतो, नाही तो 2-3 साल तक बारिश भी नहीं आती. अवर्षणाच्या या प्रदीर्घ काळात हा प्रदेश अतिशय वैराण आणि वृक्ष दिसतो. अवर्षण में जहाँ पे पानी की कमतरता या पानी की कमी को बोला है. प्रदीर्घ मीन्स बहुत काल, दीर्घकाल. प्रदीर्घकाल मीन्स दीर्घकाळ. हा प्रदेश अतिशय वैराण
वैरान म्हणजे भकास एकदम क्या बोलते ना, हर जगह पे बस रेत ही रेत दिखाई देती, एक भी पेड़ या एक भी वनस्पति वहाँ पे नहीं दिखाई देती. आणि एकदम वृक्ष वृक्ष मीन्स लाइफलेस हम लोग उसको बोलेंगे, ऐसे मीन्स करकरीत ऐसे. तेथे जी काय झाडे आणि झुडपे असतात त्यावर त्या काळात एकही पान असत नाही. और वहाँ पे मालूम है जो भी झाड़ और जो भी झुडपे मीन्स छोटे हैं वो भी वहाँ पे होते हैं, वहाँ पे एक भी पत्ता नहीं होता. आप लोगों को एक बात बोलती हूँ, पत्ते ज़्यादा से ज़्यादा धूप में पत्ते ही होते हैं. इसलिए आप लोग कभी भी सर्च करो, कभी भी ना पत्तों की वजह से पानी ज़्यादा खींच लेते. इस पेड़ को क्या करते हैं कि पत्ते नहीं होते तो पानी खींचने का सवाल ही नहीं आता. जीवन सुकून सुकून निष्प्राण झाल्यासारखे वाटते. निष्प्राण होने निस्तेज होणे मीन्स पूरा जीवन सूख जाता है और निस्तेज चला हो जाता है. मग एक दिवस पाऊस पडतो और ऐसे सब चलते समय एक दिन बारिश आ जाती है आणि एखादी जादू व्हावी त्याप्रमाणे झाडा झुडपांना पालवी फुटते. और ऐसे जादू हो, ऐसे नए नए छोटे पालवी फुटते, मग छोटे छोटे नवीन नवीन पाने यायला लागतात. हां, आणि जमिनीत दीर्घकाळ सुप्त अवस्थेत पडून राहिलेल्या बियांमधना रोपे वर येतात. अब इस बारिश की वजह से क्या हो जाता है, नए नए रोप वहाँ पे आ जाते हैं, क्योंकि सुप्त अवस्था मीन्स निद्रित अवस्था में, सोए हुए अवस्था में जो सीड्स अभी तक उस मिट्टी में वो रेत में नीचे गड़े थे, वो उसमें से छोटे छोटे पत्ते आने शुरुआत हो जाती है. पाहता पाहता रोपांवर भरगच्च फुले होतात. भरगच्च विपुल प्रमाणात बहुत सारे, देखते देखते बहुत सारे फूल आ जाते. इतके दिवस ओसाड पडलेला भूप्रदेश, भूप्रदेश मीन्स भूजमीन, भूमी जमीन प्रदेश पाना फुलांच्या हिरव्या पिवळ्या लाल रंगाने एखाद्या बगीचासारखा चित्रमय दिसू लागतो. जैसे हम लोग कोई चित्र निकालते हैं तो उसमें बहुत सारे फूल दिखाते हैं, पेड़ दिखाते हैं. अभी तक ये सूखा ज़मीन था, ये प्रदेश था, अभी एक गार्डन, एक बगीचा जैसे हो गया, क्योंकि फूल पेड़ ये सब वहाँ पे आने लगे. कवीने म्हटल्याप्रमाणे मरुभूमीचे नंदनवन झाले. कवि जैसे बोलते हैं कि मरुभूमी मीन्स हम लोग बोलते हैं डेजर्ट का, अभी ये नंदनवन मीन्स स्वर्गातला बगीचा, एक नंदनवन, स्वर्गातला नंदनवन किसको बोलते हैं, जो स्वर्ग में से बगीचा मीन्स बहुत सारे फूल फल जहाँ पे होते हैं, ऐसे वो हो जाता है. पण हे वैभव पहाटे पडणाऱ्या स्वप्नाप्रमाणे थोडाच काळ टिकणारे असते. इससे जल्दी खराब हो जाते हैं या गर्मी की वजह से ये फूल सूख जाते हैं. लवकरच पुन्हा सूर्य आकाशात आग ओकू लागतो. वापस सूरज आला आता है, आग ओकना मीन्स बहुत गर्मी आना. हां, आकाशात आग ओकू लागतो आणि हवा तापलेल्या तव्यासारखी गरम होते आणि पाने फुले गवत करपून आपल्या जमिनीत त्यांचा भुगा होऊन पड़तो. भूगा होने म्हणजे पाउडर होने मीन्स वो अभी तक जो पत्ते या फूल भी आए थे, इतनी गर्मी होने के, सूरज की इतनी गर्मी होने के कारण वो उसका एक पाउडर बन जाता है और वापस वो ज़मीन में रह जाता है. वाळवंटांचे ओसाड भकास जीवन पुन्हा सुरू होते. वापस वही उनकी लाइफ शुरू हो जाती है. पण एक गोष्ट होते, रोपांना आलेल्या बिया मातीत पडतात. जो एक उसमें से अच्छी बात होती है, जो सीड्स आती है वो वापस मिट्टी में मिल जाते हैं. त्या पुढील वर्षाचा पाऊस येईपर्यंत जीव धरून मातीत मिसळून जातात और मिट्टी हवे के कारण यहाँ वहाँ हो जाती है. फिर वो नेक्स्ट ईयर बारिश आने तक वो इस मिट्टी में रह जाते हैं. पाऊस आला की उगवायचे आणि पाऊस संपून कोरडा हंगाम आला की बियांच्या रूपाने मातीत पडून राहायचे. हा जो वर्णन केलेला वनस्पतीचा प्रकार आहे तो अवर्षण टाळणारा आहे. अनावृष्टी, अवर्षण को अनावृष्टी बोलते कि जब भी बारिश आया तो एक क्या बोलते ना, एक अच्छा सीज़न, कोरडा हंगाम में अच्छा सीज़न होता है और वापस बारिश चला गया कि जैसे है वैसे वो रहते हैं. वाळवंटी प्रदेशात उगवणाऱ्या वनस्पतीचा आणखीन एक प्रकार है. और एक प्रकार कौन सा है तो अवर्षणाचा प्रतिकार करणारा. भले इतनी गर्मी है, इतनी पानी की कमी है, पर उसके प्रतिकार करणारा और एक प्रकार है. या वनस्पती पाऊस पडतो तेव्हा जे काय पाणी मिळवता येईल तेवढे स्वतःमध्ये साठवून ठेवतात. ये जो वनस्पति है वो क्या करती है, जहाँ जब भी बारिश गिरती है तो जितना पानी जमा कर सकते हैं उतना वो जमा करते हैं आणि कोरड्या हंगामात अगदी मंद गतीने वाढत राहतात. और एकदम जब भी सूखा होता है, कोरडा हंगाम में सूखा होता है, तो ऐसे मौसम में, हंगाम में मौसम, ऐसे मौसम में बहुत आहिस्ता 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 बढ़ते हैं.
क्योंकि अपना पाणी वो बचा बचा के रखते हैं. अवर्षणाचा प्रतिकार करणाऱ्या वनस्पतीमध्ये सर्वात महत्त्वाचे कॅक्टस. और ऐसे प्रतिकार करना में सामना करना, ऐसे सबसे पहिला कोण आहे? ये कॅक्टस. कॅक्टसची तुम्हाला ओळख करून द्यायला नको. कॅक्टस आता आपल्या दिवाणखाना आहे. दिवाणखाना म्हणजे हॉल येऊन पोचला आहे. मीन्स जैसे मैंने ॲलोवेरा का बोला था वो. कॅक्टस बागेत तर लावतातच, पण मनी प्लांट प्रमाणे कॅक्टसच्या शोभेच्या कुंड्या अनेक घरातून दिसतात. मीन्स हम लोग घर पे हम लोग को कॅक्टस देखने के लिए, मीन्स ॲलोवेरा देखने के लिए मिलेगा. अगदी थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे, थोडेसे पाणी पे कैसे बढ़ना है, याचा नमुना दाखवण्यासाठी निसर्गाने जणू काय कॅक्टसची पैदास केली आहे. मीन्स हम लोग थोड़े से पानी में कैसे जिंदा रह सकते हैं, तो नेचर ने इसको पैदा किया क्योंकि ये दिखाने के लिए लोगों को कि देखो मैं इतने से छोटे से पानी पे में मैं जिंदा रह सकता हूँ. वाळवंटी प्रदेशात कॅक्टस हा अगदी खास प्रतिनिधी आहे. वाळवंटी प्रदेश में ये कॅक्टस सबसे ज़्यादा बड़ा है. कॅक्टसच्या अनेक जाती आहेत, उसका भी बहुत सारी जाती है. सेगरो कॅक्टस हा कॅक्टसचा राज आहे. तो 50 फूट उंचीपर्यंत वाढतो. ये 50 फूट ऊंची उसकी हाइट हो जाती है. म्हणजे कॅक्टस राक्षस असतो, जैसे उसको राक्षसी बोला गया. त्याची वाढ इतकी मंद असते की 50 वर्षात तो फक्त 3 फूट वाढतो. मीन्स 50 साल में वो सिर्फ 3 फूट ही बढ़ता है आणि 200 वर्ष जगतो और 200 साल तक वो जिंदा रहता है. म्हणजे आज उभे असलेले काही सॅगरो कॅक्टस दूसरे बाजीराव पेशवे यांच्या काळापासून आहेत. मीन्स आज जो खड़े हैं वो कैक्टस दूसरे बाजीराव पेशवे जब से थे तब से वो लोग अभी भी वो भी अभी तक है. मीन्स अभी तक वहाँ तभी पेशवे के टाइम पे कैक्टस थे वो अभी भी जिंदा है. तसेच सॅगरोंची 50 वर्षात 3 फूट वाढ होते आणि हिशेबाने एक माणूस त्यांच्या संबंध आयुष्यात सॅगरो कॅक्टस फार त्याच्या कमरेच्या थोड्याशा वरपर्यंत वाढलेला पाहिजे. मीन्स आप लोगों को मालूम है कि एक लाइफ की जिंदा जितना वो रहेगा उतना वो जो कैक्टस है उसके कमर तक उतना आ जाएगा, ऐसे है. सॅगरो कॅक्टस हा असा राक्षस तर काही कॅक्टस तुमच्या हाताच्या अंगठ्याच्या पैरा इतके चिमुकले. नहीं तो कोई कॅक्टस ऐसे है अंगूठे का पैर मीन्स अंगूठे जितने हैं. कॅक्टसच्या झाडांची अवर्षणाला प्रतिकार करण्याची निरनिराळी तंत्रे पैदा केलेले आहेत. उसने बहुत सारे एक अपने को एक सुरक्षित रखने के लिए अलग अलग तंत्र यूज़ किया है. त्याची सगळी अंगरचना पाणी साठवण्यासाठी असते. जो भी बॉडी का पार्ट है कॅक्टस का वो पानी बचाने के लिए होता है म्हटले तरी चालेल. काही कॅक्टस चेंडूच्या आकाराचे, चेंडू मीन्स बॉल के आकार का, तर काही खांबाच्या आकाराचे मीन्स एक पिलर कैसे होता है वैसे होते. आपल्या अंगाचा कमीत कमी भाग कोरड्या हवेला उघडा पडून द्यायचा. मीन्स मालूम है ना, जितना पार्ट हम लोग हवे को देते हैं तो वो जितना सूखा हो जाता है. तो अपने बॉडी का पार्ट वो एक बाहर के धूप में देने के लिए वो बहुत ये होता है मीन्स घडी करके वो रखता है. अशी कॅक्टसची धडपड असते. बहुतेक कॅक्टस घड़ीदार असतात. घड़ी करके मीन्स हम लोग चादर विदर की घड़ी कैसे करते हैं ना, तो चादर की घड़ी करते तो आप एक सोचो, एक इमेजिन करो कि अंदर का जो पार्ट है ना वो गीला ही रहता है, समझे ना ऐसे. या घड्यांची 2 गोष्टी साधतात. ती अशी की घड्यातला आतला भाग कोरडा गरम हवेपासना सुरक्षित रहता. मैंने अभी जैसे बोला कि अंदर का जो भी पार्ट है ना ऊपर का वो सूख जाता है पर अंदर का वो गीला ही रहता है, तो उसको वो ज़्यादा हम लोग यूज़ कर सकते हैं. दूसरी अशी की घड्यांची पन्हाळीसारखा उपयोग होतो. पन्हाळी मीन्स मालूम ना ड्रेन जैसे, एक जैसे ये घड़ी है. अभी मैं आपको बोलती हूँ ये घड़ी है मीन्स चादर का घड़ी. हम लोग ने उसको कैक्टस कैसे होता है मालूम है, उसका जो पत्ता ऊपर का होता है ना बहुत मोटा होता है. जैसे घड़ी फोल्ड होती है अंदर का पानी सूख जाने के बाद इसका एक पाइप जैसे एक पन्हाळी या ड्रेन जैसा वो तैयार हो जाता है. जेव्हा केव्हा पाऊस पडतो तेव्हा पावसाचे पाणी या पन्हाळ्यावरनं खाली वाहत जाऊन थेट मुळांना मिळतो. अब ये जो ड्रेन जैसा हुआ, एक पाइप जैसे हुआ है, ये घड़ी का अंदर का पानी जैसे सूख गया और ये पाइप जैसे हुआ. तो मालूम है ना ये क्या करता है, जब भी बारिश गिरती है तो ये पाइप का काम करता है. जो भी पानी जो मिलता है पेड़ को ये जाके रूट्स को ही अपने ही पेड़ के रूट्स को मिल जाता है. झाडातले बरेचसे पाणी त्याची पाने बाष्पीभवनाने गमावतात. म्हणून कॅक्टस झाडाला पाने ही गोष्ट वर्जच करून टाकले. मैंने जैसे अभी आप बोला कि पानी खींचने का काम बहुत सारा पत्ते करते हैं मीन्स लीव्स करते,
तो कैक्टस ने पत्तों को रखा ही नाही आहे, तो पाणी खतम होने का सवाल ही नाही. कॅक्टसची रोपे लहान असते तेव्हा त्याला 2-2 छोटी पाने येतात तेवढी, म्हणजे जैसे सीड से आप लोगों ने देखा होगा, सीड से आते हैं ऊपर, तो दोनों साइड पे उसको पत्ते होते हैं, उसके बाद उसको पत्ते आते ही नाही. पण कॅक्टसच्या झाडाने याचाही बंदोबस्त केला आहे. अनेक कॅक्टस झाडांच्या अंगावर धारदार बोचरे कांटे पसरलेले असतात. मीन्स मालूम है ना, बहुत सारे प्राणी आ जाते हैं कि पानी पीने के बोले, हम अंदर का पानी, मीन्स यहाँ तो रेताड़ ज़मीन है, पानी नहीं है, पानी का दुर्भक्ष है, तो ये लोग क्या करते हैं कि ये प्राणी क्या करते हैं, पानी पीने के लिए इस पेड़ को, अपने यहाँ पे किसी प्राणी ने एक छोटे से इसको तोड़ा तो भी कोई फ़र्क नहीं पड़ता क्योंकि अपने पास पानी है. यहाँ पे एक बार तोड़ा तो वापस आ नहीं सकता. तो ये वृक्ष क्या करते हैं, उसके बॉडी पे बहुत सारे ऐसे कांटे होते हैं जिससे कोई भी प्राणी मुंह नहीं लगा सकता, मीन्स तोड़ नहीं सकता, तोड़े तो वो कांटे उसको चुभ जाएंगे. प्राण्यांची झाडी पडण्याचा मोठाच धोका, पण कॅक्टसच्या झाडांनी याचाही बंदोबस्त केला. अनेक कॅक्टस झाडांच्या अंगावर धारदार बोचरे कांटे पसरलेले असतात. काय विषाद आहे मग प्राण्याची त्याला तोंड लावायची. कॅक्टसची सारी धडपड मिळेल तेवढे पाणी स्वतःमध्ये साठवून ठेवण्याकरता असते. जितना भी होता है वो जमा करके रखने के लिए होता है पाणी. हे पाणी त्यांना अर्थातच त्यांच्या मुळामधून मिळते. थोड्याच वेळात पुष्कळ पाणी शोषून घेता येईल अशी त्या मुळांची खास रचना असते. ऐसे उनको बनाया है कि थोड़ी देर के लिए भी वो बहुत सारा पानी खींच सकते हैं, ऐसे उनके रूट्स होते हैं. पाऊस पडतो तेव्हा सुद्धा उन्हाने भाजून निघालेली वाळवंट जमीन फार थोड़े पानी शोषून घेऊ शकते. बारिश के गर्मी है, ऊपर की धूप है, तो मालूम है ना, पानी जो होती है वो जो बहुत कम खींच के लेती है. या अडचणीवरही कॅक्टस झाडाने मात केली आहे. कॅक्टस अपनी मुळे लांब लांब पर्यंत पसरवतो. बहुत सारे रूट्स में बहुत दूर दूर तक, जहाँ तक पानी मिल सकता है उतना वो लेता है आणि भोवतालच्या जास्तीत जास्त क्षेत्रातले पाणी शोषून घेतो. और जितना उसको मिल सकता है उतना वो लेता है. सैगरो कॅक्टसच्या मुळ्यात त्यामुळे 50 फुटापर्यंत लांब असतात. इसलिए उसके रूट्स देखो 50 फुट तक आप लोगों को दूर दूर तक दिखाई देंगे. कॅक्टस हे अमेरिका खंडातले एक झाड आहे और अमेरिका में से एक ये पेड़ है. झाडासंबंधी आपल्याला ज्या कल्पना असतात त्या कॅक्टसमध्ये संपूर्ण अभाव असते. हम लोगों ने पेड़ के बारे में कुछ भी पूछा तो हम लोग क्या बोलेंगे, पेड़ है, उसको फांदी होती है, फूल आता है, फल आते हैं, ऐसे हम लोग सोचते हैं. पर वैसे कॅक्टस का नहीं होता. झाड म्हणले म्हणजे बुंदा, बुंदा मीन्स ट्रंक. हा, बुंद्याला वर चौफर फांद्या मीन्स क्या बोलते ना, ये फांदी, फांद्यांच्या डहाळ्या, फांदी ब्रांच, डहाळ्याची स्मॉल ब्रांच, डहाळ्यांना पाने असे झाडांचे डेरेदार रूप आपल्या दृष्टीसमोर असते. कॅक्टसमध्ये असे काही नाही. कॅक्टस म्हणजे वरच्या बाजूला निमुळता मीन्स पतला, निमुळता होत गेलेला एक सरसकट खांब. कॅक्टसला फांद्या असतात पण त्यासुद्धा सरळसोट खांब्यासारख्या असतात. उसको भी ब्रांच होते पर एकदम स्ट्रेट ऐसे वो होते हैं. सॅगरो कॅक्टस हा तर हात वर करून उभ्या असलेल्या एखाद्या मोठ्या भावल्यासारखा दिसतो. मी सैगरो कैक्टस का भावला कैसे ना, ऊपर हाथ करके अपन लाफिंग बुड्ढा ये सब होते ना, वैसे वो होता है. कॅक्टसला सुमारे 1000 जाती आहेत. त्यातील अनेकांचे आकार मोठे चित्रविचित्र आहेत. एक कॅक्टसचे नाव आहे सयाळ कॅक्टस. सयाळ कॅक्टस म्हणजे कुंपणाच्या आश्रयाने राहणाऱ्या सायाळ सारखा दिसतो. कुंपण मीन्स मालूम है ना, जैसे हम लोग किसी खेत को कुंपण डालते हैं या घर के आजू बाजू में कुंपण होते हैं, उसके लिए इस कॅक्टस का यूज करते हैं. दूसरा एक कॅक्टस अस्वलासारखा दिसतो. अस्वल मीन्स डियर, म्हणून त्याला अस्वल कॅक्टस असंही म्हणतात. एक कॅक्टस थेट पिंपासारखा मीन्स पानी का पिंप कैसे होता है वैसे होता है, म्हणून त्याला पिंप कॅक्टस म्हणतात. सांबाराच्या शिंगासारखा, सांबार मीन्स डियर, सांबाराच्या शिंगासारखा दिसणाऱ्या कॅक्टसला सांबार शिंग कॅक्टसही म्हणतात. त्याला सांबार शिंग कॅक्टस पण म्हणतात. कॅक्टसच्या सर्वसाधारणपणे पाने येत नसली तरी काही कॅक्टसला सुंदर फुले आणि रसदार फळे येतात. उसको पत्ते नहीं आते, मैंने पत्तों का कारण आप लोगों को अभी बोला, पर उसको फूल और फळ आ जाते हैं. सैगरो कॅक्टसला शेंड्यावर अनेक फुले, पुष्कळची फुलासारखी गेंदेदार असतात. गेंदा मीन्स भरा हुआ, ऐसे फूल आ जाते हैं. ही फुले फुलली की थोडा काळ का होईना बिचारा ओसाड वाळवंटाला सौंदर्याचा स्पर्श होतो.
थोड़ी देर के लिए वहाँ पे सुंदरता दिखाई देती है, मीन्स जैसे फूल का कलर हो तो थोड़ी देर के लिए बहुत सुंदर दिखाई देता है एरिया. अमेरिकेतील रेड इंडियन लोक पूर्वीच्या काळी सॅगरो कॅक्टसला अनेक प्रकारे उपयोग करून घेत असे. रेड इंडियन हम लोग किसको बोलेंगे मालूम है ना, वहाँ के आदिवासी लोग, अमेरिके के आदिवासी लोग, कि इन सॅगरो कॅक्टस, क्योंकि वो लोग जंगल में ही रहते थे, तो सॅगरो कॅक्टसचा अनेक प्रकारे उपयोग करून घेत, मीन्स उनका बहुत सारा उपयोग करते थे. अवर्षणाच्या काळात कॅक्टस चेचून ते त्याचे पानी काढ़त, जब भी पानी नहीं होता था, अवर्षण होता था, पानी की कमी होती थी, तभी पानी के लिए ये लोग क्या करते थे, उस कैक्टस को चेचून मीन्स क्या बोलते ना, उसको दगड से उसको ठेच के ऐसे चेचून त्याचे पाणी काढत आणि तहान शमवण्यासाठी ते पाणी पित और वो पाणी पिते थे. सॅगरो कॅक्टसला फळे येतात, त्यामधला गर कलिंगडाच्या घरासारखा असतो. सॅगरो कॅक्टस वो वाटरमेलन के फ्रूट जैसे होता है. रेड इंडियन लोग ही फळे चवीने खातात और रेड इंडियन लोगों को ये बहुत टेस्टी ये फल लगते हैं. फळांच्या घरात साखर घालून तो मोरवळ्यासारखा टिकवता येतो. रेड इंडियन लोकांचे हे एक खाद्य है, मीन्स हम लोग जैसे मोरावड़ा करते हैं आम का, वैसे कैरी का वो भी वो लोग इसका बना के रखते हैं. वर पिंप कॅक्टसचा उल्लेख केला आहे. याचा उपयोग वाळवंटातून प्रवास करणारे लोक तहान भागवण्यासाठी करत असतात. मीन्स हम लोग कहाँ भी जाते हैं तो वाटर बॉटल साथ में लेके जाते हैं. ये लोग क्या करते हैं कि ये पिंप कैक्टस को साथ ले जाते हैं, मीन्स जब भी प्यास लगी तो इसको वो पानी पी सके इसके लिए. मात्र त्यासे पानी काढणे फार जिकिरीचे काम है, पर उसमें से पानी निकालना बहुत भयानक काम है. या कॅक्टसला फार काटे असतात और इसको बहुत सारे काटे होते हैं. ते आधी तोडून काढावे लागतात, पहले उसको तोड़ देते हैं, नंतर कॅक्टस से घट्ट साल चोलून त्यातला गर काढायचा. मैंने जैसे अभी बोला क्यों ऊपर का जो कवर एकदम जाड़ा होता है, क्योंकि अंदर का पानी टिक सके, इसके लिए ये नेचर ने उसको वैसे बनाया है. सोलून त्याचा गर काढायचा आणि ते वेचून त्याचे पानी काढायचे. जैसे एलोवेरा का हम लोग जेल निकालते हैं, वैसे उसको निकाल के उसमें से पानी निकालना. एलोवेरा भी आप लोगों ने देखा होगा तो पानीदारी होता है अंदर में. पानी मिळणार ते अर्धा किंवा पाव वाटी, मीन्स इतना सा निकालने के बाद थोड़ा सा ही पानी वो मिलता है. आणि त्याची चव सुद्धा अतिशय तुरट मीन्स मालूम है ना, हम लोग आवले जैसे. तहानेने व्याकुळ झालेला प्रवासी अगदी निरुपाय झाला तरच खटाटोप करतो. बहुत प्रवासी जो ट्रैवलिंग करने वाले जो लोग होते हैं, बहुत उनका कोई उपाय ही नहीं चला, बहुत प्यास लगी है, तो ये काम करते हैं. सॅगरो कॅक्टसची फळे मात्र स्ट्रॉबेरी सारखी चवीला मधुर असतात, पर इसकी जो फ्रूट्स होते हैं वो स्ट्रॉबेरी जैसे टेस्टी होती है. वाळवंटी प्रदेशात बहुतेक झाडांना काटे असतात. त्याला खास कारण आहे की ओल्या प्रदेशातील काटेरी झाड जनावरांनी ओरबडून खाऊन टाकली तर पाण्याची पंचायत नसल्याने ती पुन्हा लवकर उगवून येतात. कि ओल्या प्रदेशातही काटेरी झाड़े जनावरांनी ओरबडून टाकली. मैंने अभी आपको बोला वैसे यहाँ अपनी जगह पे जनावर क्या करते हैं कि वो तोड़ते हैं तो वापस वहाँ पे दूसरा आ जाता है, पर वहाँ पे नहीं आता. वाळवंटी प्रदेशात ते शक्य नाही. पाण्याच्या दुर्भिक्षेमुळे झाड एकदा गेले की गेले, एक बार वो पेट चला गया बस गया. यासाठी या प्रदेशातील काही झाडांनी काट्यांची शस्त्र म्हणजे वेपन परजून मीन्स वो परिधान किया है संरक्षणासाठी, स्वसंरक्षण मीन्स खुद के संरक्षण के लिए खबरदारी घेतली, ऐसे उन्होंने खबरदारी लिया. आप लोगों को कुछ भी नहीं समझा तो आप कमेंट बॉक्स में पूछ सकते हो. मैं आप लोगों को जो भी है आप कमेंट बॉक्स में पूछो, मैं आपको आंसर दे दूँगी.